ब्रेकिंग बातमी. मुख्यमंत्र्यांना खलनायक बनवणारा सनदी अधिकारी सुमंत भांगेची अखेर उचलबांगडी. नमस्कार, जय भीम. बातमी अत्यंत महत्त्वाची. मुख्यमंत्र्यांना खलनायक बनवणारा सनदी अधिकारी प्रधान सचिव सुमंत भांगे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खलनायक बनवणारा सनदी अधिकारी प्रधान सचिव सुमंत भांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील सामाजिक न्याय खात्यातून अखेर उचलबांगडी. त्या खात्याची भांगे यांच्या कचाट्यातून सुटका होण्याचे सारे श्रेय केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावेच लागेल. आता पी वेलरासू हे सामाजिक न्याय खात्याचे नवे सचिव आहेत. मुख्यमंत्र्यांना खलनायक बनवणारा सनदी अधिकारी प्रधान सचिव सुमंत भांगे या विषयाची बातमी लिहिली आहे ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी. सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मुख्यमंत्र्यांना खलनायक बनवणारा सनदी अधिकारी प्रधान सचिव सुमंत भांगे दिवाकर शेजवळ ज्येष्ठ पत्रकार यांनी लिहिलेली बातमी आहे. दलित आदिवासी मागास उपेक्षित समाजाच्या विकासाची जबाबदारी असलेले ते खाते स्वतःकडे राखणारे नामदार एकनाथ शिंदे हे पहिले, तर मुख्यमंत्र्यांना आपल्या दलित विरोधी कारवायांमुळे रोषाचे धनी बनवणारे भांगे हे सामाजिक न्याय खात्यातील पहिले आणि सर्वाधिक वादग्रस्त सनदी अधिकारी. अनुसूचित जातीतील उच्च शिक्षण घेणारी तरुण पिढी ही भांगे यांच्या कायम निशाणावर राहिली. दलित आदिवासी संशोधक यांच्या शैक्षणिक भविष्याचे मातेरे करून त्यांची स्वप्ने धुळीला मिळवणे हा या सनदी अधिकाऱ्याचा एक कलमी कार्यक्रम राहिला. शिष्यवृत्ती, फेलोशिप, वसतिगृहातील गैरसोयी, स्पर्धा परीक्षा, पूर्वतयारी केंद्रे आदी मुद्द्यांवरून दलित विद्यार्थ्यांना भांगे यांनी अक्षरशः रस्त्यावर आणल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळाले. बार्टीने निवड केलेल्या पात्र संशोधकांवर तर दरवर्षी फेलोशिपसाठी महिन्यान संघर्ष करण्याची वेळ याच भांगेने आणली. 2022 सालातील 763 दलित संशोधक 2024 उजाडले तरी फेलोशिप पासून वंचित राहिले. गेले 5-6 महिने आंदोलन करत असलेल्या त्या PhD संशोधकांना निवडणूक आचारसंहितेपूर्वी न्याय देणे मुख्यमंत्र्यांना शक्य नव्हते का? पण भांगे सारख्या प्रधान सचिवाने फेलोशिप प्रश्नावर दिशाभूल करून मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन पूर्वग्रह दूषित करून टाकला आहे. उपमुख्यमंत्रीपद सर्वाधिक वेळा भूषवण्याचा विक्रम करणारे अजितदादा पवार यांनी सामाजिक न्याय खात्याच्या दलित विकासाचा अमाप निधी अन्यत्र पळवण्याचाही विक्रम आजवर केलेला आहेच. त्या निधीवर दरोडा घालण्याची त्यांची भूमिकाही जगजाहीर आहे. डॉक्टरेट होऊन काय दिवे लावणार असा उर्मट सवाल त्याने दलित संशोधकांना यापूर्वीच केला आहे. आणि भांगे यांच्यासारख्या सनदी अधिकाऱ्याने दलित तरुणांच्या शिक्षणात खोडा घालण्याच्या केलेल्या दुष्ट कारवायांमागे तोच सवाल दडलेला असतो. अशा दलित विरोधी मानसिकतेमुळे अजितदादा हे तरुण दलित पीडित नजरेत हितशत्रू आणि सामाजिक गुन्हेगार ठरले आहेत. तर भांगे यांच्या दुष्ट कारवायांमुळे सामाजिक न्याय खात्याचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दलितांच्या लेखी खलनायक ठरले आहेत. याबाबत कुणाला काही शंका आहे काय, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी उपस्थित केला आहे. ते आपल्या लेखामध्ये म्हणतात, गेल्याच वर्षाची म्हणजे 2023 सालातील ही गोष्ट. 2021 सालच्या दलित PhD संशोधकांना तब्बल 53 दिवस आझाद मैदानात आंदोलन केल्यावरच फेलोशिप मिळू शकली होती. तेव्हा त्या संशोधकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले होते. सारथी मार्फत मराठा संशोधकांना आणि महाज्योती मार्फत OBC संशोधकांना सरसकट फेलोशिप दिली जाते.
संस्थेच्या मर्यादेची आडकाठी फक्त आणि फक्त अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनाच घातली जाते। हा या ढवळाढवळीत दुजाभाव पक्षपात त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या त्यावेळी उघडा पडला होता। त्यावेळी शिंदे यांनी ही तफावत दूर करा, धोरणात समानता आणा इतकेच आदेश प्रधान सचिव सुमंत भांगे यांना दिले होते। पण भांगे यांनी त्याचा गैरफायदा उठवत मोठी बदमाशी केली। बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्याकडील अनुक्रमे दलित, मराठा आणि ओबीसी संशोधकांच्या दरवर्षी हजाराच्या जवळपास जाणाऱ्या फेलोशिपच्या लाभार्थींच्या संख्येला कात्री लावून ती 200 पर्यंत मर्यादित केली। इतकेच नव्हे तर त्या तीनही समाजांना सरसकट क्रीमी लेअरचा निकष लावून टाकला। 8 लाखापर्यंतची उत्पन्न मर्यादा घातली। त्याला शिंदे सरकारने ऑक्टोबर 2023 मध्ये मंत्रिमंडळात मान्यता दिली। त्या निर्णयापूर्वीच्या म्हणजे 2022 सालच्या मराठा संशोधकांना आणि ओबीसी संशोधकांना सारथी, महाज्योती यांनी सरसकट फेलोशिप दिली। ते रास्त आणि न्यायाचे होते। पण तोच न्याय 2022 सालच्या अनुसूचित जातीच्या संशोधकांना लावताना सुमंत भांगे यांच्यातला दलित द्वेष उफाळून आला आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या गळी उतरवलेला ऑक्टोबर 2023 चा निर्णय दलित संशोधकांना लावण्याचा पवित्रा घेतला। त्यांच्या दृष्टपणाच्या भूमिकेचा स्वीकार मुख्यमंत्री शिंदे यांनीही केला। त्यामुळे अनुसूचित जातीचे 763 PhD संशोधक फेलोशिप पासून वंचित राहिले आहेत। या दलित विरोधी कारनाम्याची झळ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना या निवडणुकीत कोणी बसवू शकेल काय, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी उपस्थित केला आहे। पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना खलनायक बनवणारा सनदी अधिकारी सुमंत भांगेची उचलबांगडी। मुख्यमंत्र्यांना खलनायक बनवणारा सनदी अधिकारी सुमंत भांगेची अखेर उचलबांगडी। सुमंत भांगेबद्दल समाजामध्येही प्रचंड असंतोष। सुमंत भांगेंबद्दल समाजामध्येही प्रचंड असंतोष। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलचा हा भांगेचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिम्मत दाखवतो। साथ तुमची, हिम्मत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक